झिरो आवरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। ज्वलंत हिंदुत्वाचा हुंकार, मराठी माणसावरच्या प्रेमाचा ऐलतीर आणि महाराष्ट्र हिताचा, हिंदू हिताचा पैलतीर जपत महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात घोंघावणारं वादळ, हिंदू हृदय सम्राट असं ज्यांचं वर्णन केलं जातं त्या बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11वा स्मृतिदिन। खरं तर एवढ्या मोठ्या माणसाचा स्मृतिदिन चांगल्या आठवणींसाठी चर्चेत यायला हवा, पण चर्चा झाली ती मुंबई ते महाड शिवसेनेच्या 2 गटात झालेल्या राड्याची। काल रात्री बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दोन्ही गटातील शिवसैनिक भेटले। त्याचे पडसाद लगेच रायगडमधील महाडमध्ये उमटले। तिथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राडा झाला। स्मृतिदिनाच्या कार्यक्रमावरून शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात झुंजली। जुने नवे, गद्दार, निष्ठावंत अशा शब्दांचा यथेच्छ वापर केला गेला। शिवसेनेच्या 2 गटातील वादामुळे महाड शहरात काही काळ तणावाची स्थिती झाली होती। महाड शहर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद निवळला। याच सगळ्या घडामोडींवर आपण विचारला होता आजचा दुसरा प्रश्न। तो प्रश्न बघायला आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न होता, बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा कोण पुढे नेतंय असं तुम्हाला वाटतं? आम्ही तुम्हाला 3 पर्याय दिले होते: उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, राज ठाकरे। राज्यातील अनेक सांथोर नेत्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला। एकेकाळचे कट्टर शिवसैनिक, माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही भावनिक ट्विट केलं। ते माझे गुरु होते, पितृतुल्य होते असं सांगत असे प्रेम आणि विश्वास पुन्हा मिळेल काय, असे साहेब पुन्हा होणे नाही या शब्दात श्रद्धांजली अर्पण केली। आपल्या आत्मचरित्रातील जुनी आठवणही त्यांनी शेअर केली। यासोबतच काल शिवाजी पार्कात झालेल्या राड्याचं कवित्व सुद्धा आज पुढे सुरू राहिलं। शिंदे गट, ठाकरे गट, भाजप सर्वच पक्षातील नेत्यांचे आरोप प्रत्यारोप दिवसभर सुरू होते। शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काय म्हणालेत ते पाहूयात। कालच त्या ठिकाणी स्मृतीस्थळाच्या दर्शनावर गेलेले असताना ते तिथून बाहेर गेल्याच्या नंतर काही अल्पसंतुष्ट लोकांच्या माध्यमातून त्या पवित्र स्थळाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला। त्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो। मला वाटतं की उठसूट 24 तास राजकारण करणं ही गोष्ट बरोबर नाही आणि आपल्या महाराष्ट्राची ती संस्कृती पण नाही। जो खरा शिवसैनिक आहे, निष्ठावंत आहे, जो बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक आहे, त्यांनी विरोध केला असेल तर तो महाराष्ट्राला मान्य आहे। कोणी काही बोलू द्या। काल जो प्रकार घडला, आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि गंभीर आहे, पण कालचा दिवस जो घडला, काल निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दारांना जो प्रतिकार केला, हे 2024 हा कालचा ट्रेलर आहे आणि 2024ची तयारी आहे। बाळासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आता त्यांच्या मुलाकडून त्यांच्याच एका शिवसैनिकाच्या ताब्यात गेला आहे। या कामी बाळासाहेबांच्या एकेकाच्या मित्रपक्षानं, महाशक्तीनं मदत केली हे विशेष। असं असलं तरी राज्याच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे या नावाची जादू अजूनही कायम आहे। काय आहे हे गारुड जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। पाहूयात झिरो आवरचा हा स्पेशल रिपोर्ट। एक कार्टुनिस्ट ते किंग मेकर असा प्रवास करणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचा आज 11वा स्मृतिदिन। बाळासाहेब म्हणजे कोट्यवधी शिवसैनिकांसाठी आराध्य दैवत। बाळासाहेब म्हणजे भगवं वादळ। बाळासाहेब म्हणजे ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार। याच विचारांनी मुंबईकरांवर, मराठी मनावर कित्येक दशकं अधिराज्य केलं। बाळासाहेबांच्या प्रखर देशप्रेमी भूमिकेनं राष्ट्रीय राजकारणावरही वेगळी छाप सोडली। बाळासाहेबांच्या पश्चात त्यांनी स्थापन केलेला पक्ष आणि त्यांनी निवडलेला वारस दोघेही संकटात सापडलेत असं सध्याचं चित्र आहे।
बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व म्हणून अजूनही असंख्य लोकांना प्रेरणा देतात आणि अशा प्रकारची प्रेरणा देणारी व्यक्तिमत्व महाराष्ट्रात खूप कमी आहेत. म्हणजे राजकीय पक्ष कुठलाही वेगळा. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची संयुक्त महाराष्ट्रानंतर ज्या प्रकारे बांधणी केली होती, तेव्हा यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचा एक प्रकारचा आराध्य दैवत झालेलं. त्यानंतर जर बघितलं तर आपण त्यानंतरच्या काळात एकही असं व्यक्तिमत्व सांगता येणार नाही की ज्याचा कुठलाही राजकीय पक्ष विचारसरणी काही असो, पण त्या प्रकारचं व्यक्तिमत्व महाराष्ट्राला धरून ठेवणार असं व्यक्तिमत्व झालं नाही. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांना सोबत घेऊन पक्ष सोडला. महाशक्ती त्यांच्या पाठीशी उभी राहिली. शिवसेनेची 2 शकलं झाली. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शिंदे गटावर गद्दारीचा शिक्का मारला. तर आपण बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत असा युक्तिवाद एकनाथ शिंदे गटानं पुढे केला. बाळासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण करणं शक्य नाही हे दोन्ही गटांना माहिती आहे. त्यामुळे दोन्ही गट सतत बाळासाहेबांच्या नावाचा जप करताना आपल्याला दिसतात. बाळासाहेबांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनीच केलेलं आहे. मग 370 हटवणं असेल, काश्मीर पंडितांना न्याय देण्याचा विषय असेल, आज जे अयोध्याला भव्य असा राम मंदिर बनतंय, ज्याच्या निर्माणासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी फार मोठं योगदान दिलंय, ते आदरणीय पंतप्रधान आणि आदरणीय अमित शाह साहेबांच्याच नेतृत्वाखाली आज तयार होत आहे. खरं तर या देशामध्ये सहिष्णुता हाच खरा हिंदुत्वाचा हुंकार आहे. आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे आमची मालकी आहे. मग उद्या काय स्मारक करताना एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत आपण काही निधी घेणार नाही का? माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे या देशाच्या राजकारणातलं समाजकारणातलं एक महान व्यक्तिमत्व होतं. त्यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यांनी शिवसेनेची स्थापना केली नसती तर आजचा महाराष्ट्र आणि आज स्वाभिमानानं ताठ कणानं उभा राहिलेला मराठी माणूस आपल्याला कधीच दिसला नसता. बाळासाहेबांनी साध्या शिवसैनिकाला आमदार, खासदार, अगदी मंत्री केलं. राज्यभर शिवसेना रुजवण्याचं काम केलं. मुंबई म्हणजे शिवसेना असं समीकरण बनवलं. 1993च्या भीषण दंगलीनंतर ती भावना वाढीस लागली. सामान्य मुंबईकर असो की सामान्य मराठी माणूस, त्याच्यासाठी बाळासाहेब ठाकरे या नावाचं वेगळंच महत्त्व राहिलंय. या सगळ्या आज एकदा जी काही राजकारणाची बजबजपुरी माजलेली आहे, याच्यामध्ये एक शिवसेना प्रमुख यांचा एक शब्द हा महाराष्ट्रातील राजकारण स्थिर स्थावर करणाराच आहे. त्यामुळे आजच्या ह्या बजबजपुरीमध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील जनतेला शिवसेना प्रमुखांची आठवण येते. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे नेते, हिंदुस्थानाला प्रेरणास्थान. आणि त्यात जर तिथून कोणी प्रेरणा घेत असेल तर नारेबाजी करणं कीव येते. मुळात शिवसैनिक आणि मुंबईतील मराठी मतदार भावनिक आहे. त्याला चुचकारण्याचा प्रयत्न ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून होताना दिसतोय. त्यासाठी बाळासाहेबांच्या नावापेक्षा मोठा पासवर्ड नाही याची जाणीव या 2 गटांनाच नाही तर भाजपला सुद्धा आहे. त्यामुळेच अख्खी शिवसेना शिंदेंकडे दिली असली तरी सामान्य शिवसैनिकाचा रोष ओढावेल अशी कोणतीही कृती होणार नाही याची काळजी भाजपसह सर्वच पक्ष घेताना दिसतात. 0 आवरसाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. आजच्या प्रश्नावर तुम्ही भरभरून व्यक्त झालात. इंस्टाग्रामवर तर 21,000पेक्षा जास्त लाईक्स आणि जवळपास 3,000 प्रतिक्रिया आल्या. डिजिटल प्लॅटफॉर्मवरील काही निवडक प्रतिक्रियाच मात्र आपण आत्ता बघू शकतो आणि त्या पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न ज्याला तुम्ही एवढ्या भरभरून प्रतिक्रिया दिल्यात तो होता बाळासाहेबांचा विचारांचा वारसा हा खरा वारसा कोणाकडे? एक्सवरून शेख जब्बार यांची प्रतिक्रिया.
ज्या प्रेमानं बाळासाहेबांनी शिवसेना वाढवली, आज त्या शिवसेनेचे 2 भाग झाले. हिंदुत्व पक्ष सत्ता खुर्चीसाठी फक्त बाळासाहेब यांच्या नावाचा वापर केला जात आहे. बाळासाहेबांचे विचार, त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम फक्त राजसाहेब करत आहेत. एक्सवरून अभिषेक सावंत, एकनाथ शिंदे हा एकच माणूस आहे जो हे काम करत आहे. एक्सवरून आदित्य उपरे, वारसा हा विचारांनी चालतो, रक्ताने फक्त वारसदार ठरतो. उत्तर सरळ आहे, हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे. एक्सवरून दीपक कागणे, विचारानं वारसा उद्धव ठाकरे हेच पुढे घेऊन जात आहेत. युट्यूबवरून आनंद राऊत, हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे आचार विचार जो पुढे नेईल, जो ते जिवंत ठेवेल, तोच खरा वारसदार. युट्यूबवरून निलेश काळे, कुणीच नाही, सगळे संधी साधू आहेत. फेसबुकवरून निलेश निमसे, या सगळ्याची उत्तरं निवडणुकीमध्ये जनता नक्कीच देणार आहे. फेसबुकवरून अझीम शेख, उद्धव बाळासाहेब ठाकरे रक्तातला खरा वारसदार. या बोलक्या प्रतिक्रियानंतर आता पाहुयात महाराष्ट्रानं एबीपी माझाच्या विविध सोशल प्लॅटफॉर्मवर दिलेला कौल, आणि तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा कोण पुढे नेतंय असं तुम्हाला वाटतंय? एकट्या युट्यूबवर 70,000 मतं आपल्याला आली आहेत. 74% लोकांनी उद्धव ठाकरे म्हटले, 14% एकनाथ शिंदे, तर 12% राज ठाकरे. एक्सवर एकूण 4,500 मतं. 39% लोकांनी उद्धव ठाकरे, 46% एकनाथ शिंदे, 15% राज ठाकरे म्हटलंय. इंस्टाग्रामवर एकूण 6,000 मतं. 39% लोकांनी उद्धव ठाकरे, 21% एकनाथ शिंदे, तर 40% राज ठाकरे. मराठी माणसाच्या हितासाठी एका संघटनेची, एका पक्षाची स्थापना करणं, कोट्यावधी तरुणांना सोबत घेत, प्रचंड कष्ट घेत तो रुजवणं, वाढवणं, हिंदुत्वाची जोड देत सत्तेपर्यंत पोहोचवणं, हे सोपं काम नव्हतं. हे काम बाळासाहेबांनी करून दाखवलं. बाळासाहेबांनी एका विचारानं 5-6 दशकं राबवून पक्ष मोठा केला. कितीही वाद झाले, संबंध ताणले गेले, तरी भाजप सारख्या मित्र पक्षाची साथ सोडली नाही. मात्र बाळासाहेबांच्या पक्षात 8-10 वर्षात, त्यांच्या पश्चात 8-10 वर्षात परिस्थिती बदलली. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. काही गणितं चुकली आणि बाळासाहेबांच्या निधनाला 10 वर्ष पूर्ण होत असताना उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना पक्ष निसटला, चिन्ह सुद्धा गेलं. बाळासाहेबांनी ज्यांच्या विरोधात आयुष्यभर राजकारण केलं, पक्ष मोठा केला, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आज उद्धव ठाकरे आपली पुढची राजकीय वाट शोधत आहेत. एवढं सगळं होऊनही शिंदेंसह शिवसेना पक्ष, चिन्ह सगळं सोबत असूनही भाजप महाराष्ट्रात एक पाऊल फुंकून टाकत आहे. बाळासाहेब ठाकरे या नावाची, बाळासाहेबांच्या विचारांची, त्यांच्या लोकप्रियतेची याहून मोठी साक्ष कोणती? मात्र बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी तरी शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात उभं राहणार नाही, घोषणाबाजी, राडा करणार नाही, याची काळजी दोन्ही गटांनी घ्यायला हवी. तीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल. 0 आवरमध्ये एक छोटा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर पाहणार आहोत, मला बाळासाहेब का आवडतात. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.